नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, हा बऱ्याच दिवसानंतर हा पहिल्यांदाच आपला व्हिडिओ तयार होतोय, कारण की क्लायंट एवढे असतात किंवा ऍडमिशनसाठी मॅनेजमेंट ऍडमिशन असेल किंवा बाहेर राज्यात असेल, हे आपल्याला जाण्याची वेळ येते विद्यार्थ्यांसोबत। कारण आपलं काम असं आहे की स्टार्ट टू एंड ऍडमिशन होण्यापर्यंत जी प्रोसेस असेल ते आपण करतो, आणि ऍडमिशन मॅनेजमेंट जरी असेल तर आपण तिथं ऍडमिशनच्या डेला प्रेझेंट असतो। त्याच्यामुळे सर्व एवढी धावपळ असताना वेळ मिळाला नाही व्हिडिओ काढण्याबद्दल। पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉल येत होते की सर 3 राऊंड झाले, आतापर्यंत आमच्या मुलीचं ऍडमिशन मिळालं नाही, आम्हाला BHMS करायचंय, BMS करायचंय, 113 मार्क्स आहे की 150 आहेत, 200 आहेत, 250 आहेत, आता BAMS करायचंय पण बजेट सुद्धा कमी आहे, मग काय पर्याय आहे? किंवा BHMS करायचंय तरी सुद्धा एक 4-5 लाखापर्यंत, जर 4-5 लाखापर्यंतच बजेट आहे पर इयर, फक्त फीस पे करू शकता व डोनेशन सुद्धा देण्याची कॅपेबिलिटी नाहीये। अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय आहे? तर हे बघा, प्रत्येकालाच माहिती आहे की आता 300च्या खाली ओबीसी असेल, ओपन असेल, EWS असेल, मेरिट आलेलं नाही। आता 280, 290, 270 मॅक्झिमम लास्ट मोमेंट पर्यंत हे विद्यार्थी वेट करू शकतात। पण 270च्या खालचे विद्यार्थी आहेत, त्यांना पर्याय काय? तर त्यांना एकच पर्याय आहे, जर रिपीट विद्यार्थी असतील तर त्यांना कोणत्या ना कोणत्या स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल बाहेर राज्यात, किंवा फ्रेशर असतील तर तो रिपीटला जाऊ शकतो, कारण की एवढं खाली पर मेरिट येणार नाही। तर माझं प्रत्येकाला एक सजेशन असेल की जसं UP आहे, पंजाब असेल, उत्तराखंड असेल, जिथं महाराष्ट्रातले आपले विद्यार्थी एक 20 ते 25 विद्यार्थी आहेत, मुलं सुद्धा आहेत, आणि मुलापेक्षा जास्त मुलीचं प्रमाण हे जास्त आहे। ओके, पण का जास्त विद्यार्थी? कारण कॉलेज ठीकठाक आहे, प्लस जे बजेट आहे, एक बजेट सुद्धा एक 12 ते 13 लाखापर्यंत बजेट आहे, आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी खूप जास्त आहेत। जर ऍडमिशन विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल, जस्ट क्वालिफाय असू द्या तुम्ही, 113 असू द्या, तरी सुद्धा ऍडमिशन देण्याची जी काही आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेऊ, आणि ते सुद्धा जे काय आहे तुमचं मेरिट वाईज ऍडमिशन होईल, त्याचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळेल, सर्व गोष्टी या रिक्सर होतील, आणि ते सुद्धा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत असेल। ओके, एक टेंटेटिव्हली अंदाज म्हटलं किंवा हॉस्टेल मेस धरून एक 15-16 लाखापर्यंत सुद्धा तुमचं होऊ शकते। जर खरंच जर तुम्हाला BMS करायचं असेल अदर स्टेटमध्ये आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत, तर एक 7 ते 8 तारीख ही शेवटची आहे। खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे, कॉन्टॅक्ट करा आणि स्टाफशी संपर्क करा, आणि तुमची शीट ही बुक करून तुमचं ऍडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन करून तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होऊ शकते। कॉलेज सुद्धा 15 तारखेच्या आधी आपल्याला कॉलेजला सुद्धा जावं लागतं। फक्त महाराष्ट्रामध्ये मी जसं तुम्हाला क्वालिफाय क्रायटेरिया सांगितला, स्कोर सांगितला, ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे त्यांनी वेट अँड वॉच करून काही फायदा नाही, आणि जस्ट क्वालिफाय आहे, BHMS करायचे 4 ते 5 लाख रुपये बजेट आहे, तरी सुद्धा BHMS सुद्धा नियर बाय महाराष्ट्र हे होऊ शकतं। ओके, खरंच जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।